दिल्लीतून आली सर्वात मोठी बातमी. अभिजित दिपकेंची तब्येत बिघडली. आंदोलकांना केले सर्वात मोठे आवाहन. नेमकं काय घडलं? राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील अनियमिततेवर कॉक्रोच जनता पक्षाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांची तब्येत आता खराब झाली आहे. याबाबत त्यांनी आंदोलकांना एक आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की मला गेल्या काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखी आहे, पण पेनकिलर घेऊन काम चालले आहे. जर आज मी जंतर मंतरवर दिसलो नाही तर मला माफ करा. मला बरे वाटण्यासाठी काही तास विश्रांतीची गरज आहे. संध्याकाळपर्यंत मी आंदोलनाच्या ठिकाणी परत येईल. याद्वारे दिपकेंनी आजारी असूनही संघर्ष सुरू राहणार असल्याचा विश्वासही आंदोलकांना दिला. दुसरीकडे देशभरात सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या प्रकरणात दोषींना कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा मिळणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. पेपरफुटीत सहभागी असलेले जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. पुढे पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे पावलं उचलली जात असल्याने मालिकेचा हा एक भाग आहे. जो कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवायचा प्रयत्न करेल त्याला सोडले जाणार नाही. याद्वारे पंतप्रधान मोदींनी पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. यावर अभिजित दिपकेंनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत हाय माय नेम इज नथिंग असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.